हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए आय बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे ह्यूमन इव्होल्यूशन. काय डिस्कस करणार आहे आपण? ह्यूमन इव्होल्यूशन, वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टेड पोर्शन. काय तुमचा ह्यूमन इव्होल्यूशन. ह्यूमन इव्होल्यूशन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. तुम्ही आता बायोलॉजीचे स्टुडंट आहे, पार्ट 2 जो सायन्स पार्ट 2 दिलेले तो कम्प्लिटली डिपेंड ऑन बायोलॉजी. आणि बायोलॉजीचे स्टुडंटला 100% बायोलॉजी नाही, ओव्हरऑल प्रत्येकाला हा क्वेश्चन पडला असेल की आपण कशा पद्धतीने इव्हॉल्व झालेला आहे, कशा पद्धतीचा आपला इतिहास राहिलेला आहे, आपण कुठून जन्माला आलो, कशा पद्धतीने इव्हॉल्व झालो, या व्हेरियस गोष्टी कधी ना कधी आपल्या ब्रेनमध्ये आल्या असन. अशा कोणता तरी क्वेश्चन मार्क तुमच्याकडे आला असन, तर या सगळ्या गोष्टीचा आन्सर तुम्हाला आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटणार आहे. ठीक आहे, तर एकदम अमेझिंग पोर्शन आपण डिस्कस करणार आहे, ज्या पोर्शनचं नाव आहे ह्यूमन इव्होल्यूशन. आणि हेरिडिटी आणि इव्होल्यूशनचा हा शेवटचा टॉपिक. इथं याच्यानंतर हा चॅप्टर आपला एंड होतो, त्यानंतर आपण सेकंड नंबरचा चॅप्टर काय करणार आहे? स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, तर मग हा तुमचा ह्यूमन इव्होल्यूशनचे सगळे पोर्शन किंवा सगळे जे स्टेप बाय स्टेप आपलं इव्होल्यूशन कशा पद्धतीने झालं, या व्हेरियस गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला मग जास्त टाइम न वेस्ट करता आपण डायरेक्टली आपल्या या पोर्शनच्या इकडे येऊन जाऊ. तर बघा, सगळ्यात पहिली याची स्टोरी सुरू कुठून होते किंवा स्टार्ट कुठून होते आपण पाहणार आहे की काय गोष्टीपासून आपला म्हणजे इव्होल्यूशन आपलं स्टार्ट झालेलं आहे. कुठून आपलं म्हणतात की मॅमल्सचा जो काळ आलेला आहे त्याच्यानंतर ज्यावेळेस मास बघा की सुरुवात कुठून झालेली आहे की 7 करोड इयर ॲगो. बघा काय झालेलं आहे की 7 करोड इयर्स ॲगो, मी अशा पद्धतीने शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, 7 करोड इयर्स ॲगो काय झालेलं आहे की सगळ्यात मोठं मास एक्सटेन्शन झालं आपल्या अर्थवर. सगळ्यात मोठं जे मास एक्सटेन्शन आहे ते 7 करोड इयर्स ॲगो झालं. म्हणजे बेसिकली काय झालं की आपल्या या अर्थवर एक दैत्याकार ॲनिमलचा एक राज होता, ज्याला आपण डायनासोर्स म्हणतात. रेप्टाइल्स फॅमिलीचा काय होता? टोटली डॉमिनंट स्पेसिस आपल्या अर्थवर. कम्प्लिटली डॉमिनंट स्पेसिस कोण होती? तर आपली डॉमिनंट स्पेसिस होती आपली रेप्टाइल्स. ठीक आहे, आणि रेप्टाइलचा इथं राज होता. आणि रेप्टाइलच्या म्हणजे ते स्पेसिस आपल्या म्हणजे बेसिकली आपल्या अर्थवर सगळ्यात जास्त पाहिलं जाणारी स्पेसिस होती त्यावेळेस 7 करोड इयर्स ॲगो. पण 7 करोड इयर्स ॲगो काय झालं की त्या इन बिटवीनमध्ये काय झालं की एक ॲस्ट्रॉइड आला. आणि ॲस्ट्रॉइड आल्यानंतर आपल्या अर्थवर तो म्हणजे बेसिकली काय झालं की ॲस्ट्रॉइड आल्यानंतर काय झालं की सगळ्यात मोठं मास एक्सटेन्शन झालं. म्हणजे डायनासोरा अंत झाला त्या टाइमला 7 करोड इयर ॲगो. त्यावेळेस काय झाला, आपल्या डायनासोर्स जेवढे बी डायनासोर्स आपल्या अर्थवर प्रेझेंट होते त्याचा काय झाला? अंत झाला. अलग लक्षात इथपर्यंत. बट सगळ्यात इंटरेस्टेड गोष्ट काय होती की 7 करोड इयर्स ॲगो आपल्याकडे मॅमल्स, काही मॅमल्स अवेलेबल्स होते. मॅमल्स म्हणजे लक्षात ठेवा, मॅमल्स म्हणजे नेमकं काय? ज्याच्याकडे मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे. जर ज्याला माहिती नसेल त्याला सांगून देतो, ज्याच्याकडे मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे. बेसिकली काय की येणाऱ्या जनरेशनले जे स्वतःहून दूध पाजतात, दूध फिडिंग म्हणजे मिल्क फिडिंगसाठी हेल्प करतात, अशा ॲनिमल्सले आपण मॅमल्स असे म्हणतो. बेसिकली आपण मॅमल्स फॅमिलीलाच बिलॉंग करतो. आपण कम्प्लिटली आपण लोकेशन, आपली लोकेशन काय आहे तर ते आपण डिस्कस नाही करणार आहे, कारण की एवढं डिटेल तुम्हाला ह्यूमन इव्होल्यूशन दिलेलं नाही आहे. तर आपण ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी जी इकडे तिकडच्या म्हणजे बेसिकली काय सिलेबसच्या चेंज आपण डिस्कशन नाही करणार आहे. ठीक आहे, तर मग ह्या गोष्टी आहेत की मॅमल्स त्यावेळेस अवेलेबल्स होते. आणि त्या मॅमल्सले इव्होल्यूशन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण एक काळ भेटला की आज डॉमिनंट स्पेसिस खतम झालेली आहे. आणि डॉमिनंट स्पेसिस खतम झाल्यानंतर काय झालं की मॅमल्स अवेलेबल्स होतं. आणि त्या मॅमल्स पासूनच मंकी लाईक ॲनिमलचं काय झालं? फॉर्मेशन झालं. लक्षात, जे मॅमल्स होते ते जनरली आपल्या माईस सारखे दिसायचे. आणि माईस पासून काय झालेले की आपल्या मंकी लाईक ॲनिमलचं काय झालं? फॉर्मेशन झालं असेल. कधी? 7 करोड इयर्स ॲगो. अलग लक्षात इथपर्यंत. मी कम्प्लिटली पहिले सिक्वेन्स लिहून घेतो, कारण की सिक्वेन्स इकडे तिकडे गेला थोडासा प्रॉब्लेम होऊन जाईल. कम्प्लिटली सिक्वेन्स पाहून घेऊ आपण काय गोष्टी आहेत. आणि सिक्वेन्स नंतर 1 बाय 1 आपण काय करणार आहे त्याला डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जे आलं होतं 7 करोड इयर नंतर आपल्या 4 करोड इयर ॲगो, तर तो काय होता? तुमचा इजिप्टोपॅथिकस होता. काय होता तुमचा? इजिप्टोपॅथिकस. अलग लक्षात इथपर्यंत. हा सगळ्यात पहिले इजिप्टोपॅथिकस आला. आणि इजिप्टोपॅथिकस कधी आला तुमचा? 4 करोड इयर ॲगो. ठीक आहे, कधी आला तुमचा? 4 करोड इयर ॲगो. आणि हे सगळ्यात पहिले एप्स लाईक्स ॲनिमल्स होते. काय होते? एप्स लाईक्स ॲनिमल्स. ऐकून घ्या काय गोष्टी आहेत. इजिप्टोपॅथिकस बघा, जे मॅमल्स होते काय झालं इव्होल्यूशन थोडंसं फास्ट घेऊ आपण, जेणेकरून काय होईल की आपला कंप्लीट झाला पाहिजे. की मॅमल्स लाईक ॲनिमल्स होते. मॅमल्स आणि बेसिकली हे जे मॅमल्स आहे हे मंकी लाईक ॲनिमलमध्ये कन्वर्ट झाले. आणि मंकी लाईक ॲनिमल्स पासून एप्सचं फॉर्मेशन झालं, ज्याच्याकडे टेल अवेलेबल नव्हती. अलग लक्षात इथपर्यंत. बेसिकली काय आहे की ह्युमन इव्होल्यूशनच्या काळामध्ये जर आपण माणसाचं जर इव्होल्यूशन बघितलं, ह्युमन इव्होल्यूशन, तर ह्युमन इव्होल्यूशनमध्ये मग आपल्याला कधी टेल अवेलेबल नव्हती. ठीक आहे, म्हणजे हे एक मिथ आहे की आपल्याकडे टेल बोन अवेलेबल आहे, तर आपल्याकडे टेल अवेलेबल होती. नाही, जर आपण विचार केला तर आपला जो इतिहास आहे तो इजिप्टोपॅथिकस पासून नाही तर ड्रायोपॅथिकस पासून मोडला जातो. ड्रायोपॅथिकस इट इज अ कॉमन एन्सेस्टर ऑफ एप्स अँड मॅन्स.
जर विचार केला की एप्स जे आपल्याकडे आज अवेलेबल जसं की गोरिलाज आहे, चिंपांझीज आहे, याचे जे कॉमन जे ओरिजिन्स आहे ना, जे कॉमन आहे ते ड्रायोपॅथिकस आहे. याच्यानंतर येणारे जे ड्रायोपॅथिकस आहे ते ड्रायोपॅथिकस 2.5 करोड इयर्स अगो जे आपल्याकडे अवेलेबल होते ते आपले सेम पूर्वज आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे कधी टेल अवेलेबल नव्हती, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिले काय झालं की या मॅमल्स पासून कशाचं इव्होल्यूशन झालं, तुमच्या इजिप्टोपॅथिकसचं इव्होल्यूशन झालं. आणि इजिप्टोपॅथिकस हा जो आपल्या एप्स लाइक्स अॅनिमल्स होता हा कधी होता, तुमच्या 4 करोड इयर्स अगो. लक्षात ठेवा. ठीक आहे, तुमच्या पुस्तकामध्ये सगळे डाटे दिलेले आहेत, पण तरी पण लक्षात ठेवा कधी 4 करोड इयर अगो. सेकंड नंबर कोण आला तुमचा, ड्रायोपॅथिकस. कोण आला तुमचा, ड्रायोपॅथिकस. एक मिनिट. ठीक आहे, कोण आला तुमचा, ड्रायोपॅथिकस. ड्रायोपॅथिकस आला. आणि हा जो ड्रायोपॅथिकस आहे, हा ड्रायोपॅथिकस बेसिकली आफ्रिकामध्ये अवेलेबल होता. कधी होता तुमच्या, कुठे होता, सॉरी, आफ्रिकामध्ये. बघा की हा कधी आला तुमचा, 2.5 करोड इयर अगो. कधी आला तुमचा, 2.5 करोड इयर अगो. इव्होल्यूशन झालं. काय झालं इव्होल्यूशन, बघा कशाचं इव्होल्यूशन झालं, इजिप्टोपॅथिकस पासून कशात झालं, तुमच्या ड्रायोपॅथिकसचं काय झालं, तुमचं इव्होल्यूशन झालं. आणि ड्रायोपॅथिकस कधी पाहत होते, 2.5 करोड इयर अगो. आणि एवढं लक्षात ठेवा की ड्रायोपॅथिकस इट इज अ कॉमन अँसेस्टर. हा एक कॉमन अँसेस्टर आहे एप्स आणि ह्युमनचे. एप्स म्हणजे बेसिकली काय की एप्स आणि मंकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे की एप्सकडे टेल प्रेझेंट नाही आहे, मंकीकडे टेल प्रेझेंट आहे आणि एप्सकडे टेल प्रेझेंट नाही. आणि ह्युमन्स आणि एप्स म्हणजे काय, सगळ्यात जास्त सिमिलरिटी आहे. कारण की ड्रायोपॅथिकस एक एप्स होता आणि एप्स पासूनच आपली उत्पत्ती झालेली आहे. आपला कॉमन अँसेस्टर जो की आफ्रिकामध्ये अवेलेबल होता. अलग लक्षात इथपर्यंत. मग काही कारणास्तव काही गोष्टी तिथं मध्ये घडल्या, जसं की म्हणू शकतो की आफ्रिकामध्ये त्या काळामध्ये भरपूर मोठा ड्रॉट आला होता. ड्रॉट म्हणजे बेसिकली काय, दुष्काळ म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, दुष्काळ. प्रोलॉंग पिरियड ऑफ विदाउट रेनफॉल, म्हणजे दीर्घ काळपर्यंत पाणी न पडणे ड्रॉट आला. आणि ड्रॉट आल्या कारणानं जो की सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला जो की ड्रायोपॅथिकस थ्रू, तो निर्णय होता तुमच्या बेसिकली काय, झाडाच्या खाली उतरणे. झाडाच्या खाली उतरणे म्हणजे काय, याच्या पहिले जे की आपल्याकडे 7 करोड इयर्स अगो होते ते मंकीज लाईक ॲनिमल्स होते जे की प्लांटवर राहायचे. आणि त्यानंतर काय झालं की आपण जमिनीवर राहणं स्टार्ट केलं, कारण की त्यावेळेस ड्रॉट आला. आणि ड्रॉट आल्यानंतर आपण फूडच्या म्हणजे शोधामध्ये म्हणू शकतो की फूड आपल्याला ऑब्विसली गोष्ट आहे की ते ॲनिमल्स आहेत, त्याला फूडची जरूरत आहे. तर मग फूडच्या शोधामध्ये काय केले, ते मायग्रेट झाले. काय झाले, मायग्रेट झाले. कोण, ड्रायोपॅथिकस खाली आले. आणि ड्रायोपॅथिकस नंतर काय झालं की याच्यानंतर जो ॲनिमल्स आलेला आहे तो आहे तुमचा रामापॅथिकस. कोण आला तुमचा, रामापॅथिकस. लक्षात, रामापॅथिकस आहे. रामापॅथिकसचा काय झाला, जन्म झाला. आणि हे जे रामापॅथिकस आहे हे कधी होते, तुमचे 1 करोड इयर्स अगो. कधी होते, 1 करोड इयर्स अगो. CYA लिहित आहे मी. काय लिहित आहे, CYA, 1 करोड इयर अगो. कोण आला तुमचा, रामापॅथिकस. बघा हा रामापॅथिकस थोडंसं इंडियन नाव वाटते ना, थोडं इंडियन नाव. त्याचं कारण काय की याचं ओरिजिन पण आपल्या इंडियामध्ये आहे, शिवालय हिल्समध्ये. जसं की आपल्या उत्तरेकडे प्रेझेंट आहे शिवालय हिल्समध्ये याचं फॉसिल सापडलं होतं. म्हणून आपल्या एका इंडियन म्हणू शकतो की आपल्या देवाच्या नावावर याचं नाव ठेवलेलं आहे जे की रामापॅथिकस आहे. कोण आहे तुमचा, रामापॅथिकस. पहिले कोण आलं तुमचा, इजिप्टोपॅथिकस. कधी आला, 4 करोड इयर्स अगो. त्यानंतर कोण आला तुमचा, ड्रायोपॅथिकस जो की कधी आला, 2.5 करोड इयर अगो. नंतर कोण आला तुमचा, रामापॅथिकस जो की काय तुमचा 1 करोड इयर्स अगो. अलग लक्षात इथपर्यंत. जे की रामापॅथिकस आहे 1 करोड इयर्स अगो. त्यानंतर काय झालेलं आहे की बघा की याच्यामध्ये इतिहास कसा राहिलेला आहे आपला रामापॅथिकस पर्यंत, की तोपर्यंत आपण काय झालं की जमिनीवर राहायचो. आणि जमिनीवर राहता काय झालं की आपलं इरॅक्ट डेव्हलपमेंट होणं स्टार्ट झालं होतं. त्याचं कारण काय की आपली हाईट ऑब्विसली गोष्ट आहे, आपण 4 पायावर चालत होतो. आणि जे की नकल वॉकर्स पण म्हणतात, ड्रायोपॅथिकसले काय म्हणतात, नकल वॉकर्स. म्हणजे बेसिकली काय की नखावर चालायचे ते नकल वॉकर्स. 4 पायावर चालत असताना आपली हाईट कमी होत आहे. आणि ज्यावेळेस आपण मैदाना भागामध्ये राहत आहे तर आपली हाईट कमी असल्या कारणानं आपल्याला लार्ज एरिया दिसत नाही आहे. मग लार्ज एरिया दिसत नाही तर आपण थोड्या वेळानं काय करायचो की ज्या वेळेस आपल्याला ज्याची जरूरत पडेल, तर कदाचित तसं झालं असं, ज्या वेळेस आपण तिथं ज्या म्हणजे आपल्याला जरूरत पडायचा लंबे पाहिजे तर आपण काय करतात, 2 पायावर उभं राहायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तर मग असं करता करता काय झालं की आपली इरॅक्ट पॉइश्चर पण डेव्हलपमेंट झालं. तर मग ड्रायोपॅथिकस नंतर ड्रायोपॅथिकस कधी होता, 2.5 करोड इयर्स अगो. त्यानंतर कोण आला तुमचा, रामापॅथिकस आला. रामापॅथिकस कधी आला तुमचा, 1 करोड इयर्स अगो. त्यानंतर ज्याच्यानंतर काय झालं, इव्होल्यूशन होत असताना बघा हे सगळं इव्होल्यूशन होत आहे, करोडो वर्षानंतर चेंज होत आहे. तर मग कोण आला तुमचा, ऑस्ट्रेलोपॅथिकस. कोण आला तुमचा, ऑस्ट्रेलोपॅथिकस. काय आला तुमचा, ऑस्ट्रेलोपॅथिकस. आणि हा जो ऑस्ट्रेलोपॅथिकस आहे हा कधी आला तुमचा, 40 लाख इयर अगो. कधी आला तुमचा, 40 लाख इयर अगो. ठीक आहे.
ऑस्ट्रेलोपॅथिकस. बघा काय होत आहे, फक्त इव्होल्युशन्स होत आहे. कशा पद्धतीने इव्होल्युशन होतं लक्षात ठेवा की आपल्यामध्ये हे चेंजेस होत आहेत. कसे चेंजेस होतात बघा, ड्रायोपॅथिकस नंतर कोण आलं, रामापॅथिकस, रामापॅथिकस नंतर कोण आलं, ऑस्ट्रेलोपॅथिकस. रामापॅथिकस कधी होता, 1 करोड इयर ॲगो. नंतर ऑस्ट्रेलोपॅथिकस कधी आला, 40 lakhs इयर्स ॲगो. तर मग बेसिकली काय की जसे जसे नैसर्गिक चॅलेंजेस भेटत गेले आपल्याला, तशा पद्धतीने आपण काय होत गेलो, इव्हॉल्व होत गेलो. ठीक आहे, तर इव्होल्युशनच्या रेसमध्ये मी भरपूर काही गोष्टी सांगणार आहे, फक्त लेक्चरमध्ये बनवून राहा. खूप इंटरेस्टेड चॅप्टर म्हणजे लेक्चर आहे. तर 5 नंबरचं म्हणू शकतो की ऑस्ट्रेलोपॅथिकस नंतर कोण आला, तुमचा स्किल ह्युमन आला. काय आला, तुमचा स्किल ह्युमन. ठीक आहे, कोण आला, तुमचा स्किल ह्युमन. याच्या नावावरच तुम्हाला लक्षात येते की हा जो स्किल ह्युमन आहे की हा भरपूर स्किल म्हणजे नेमकं काय, काहीतरी यूज करणारा. बेसिकली स्किल ह्युमन कधी आला, तुमचा 20 lakhs इयर ॲगो. लक्षात ठेवा, याचं नावच स्किल ह्युमन आहे. स्किल ह्युमन म्हणजे नेमकं काय की तो काहीतरी वेपन यूज करायचा. बरेचदा तुम्हाला काहीतरी हातामध्ये डंडा घेऊन ह्युमन इव्होल्युशनमध्ये किंवा काहीतरी हतियार घेऊन काहीतरी वेपन घेऊन काहीतरी उभं राहतं, तर तो वेपन घेऊन उभं राहणारा हाच होय ज्याला काय म्हणतात स्किल ह्युमन, जो की कधी होता 20 lakhs इयर ॲगो आपल्या अर्थवर प्रेझेंट होता. आणि हा स्किल ह्युमन काय आहे की आपल्या ह्युमन इव्होल्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्टी काय राहिलेल्या आहेत, जसं की म्हणू शकतो की आपले हँड जे स्ट्रक्चर आहे, एप्सचं जे हँड स्ट्रक्चर आहे ना, तर हँड स्ट्रक्चरमध्ये आपला जो ग्रिप करण्यासाठी जे यूज करतो आपण, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपला जो अपोजेबल थंब आहे. ठीक आहे, तर मग हा जो अपोजेबल थम्स आहे कदाचित हा ह्युमन इव्होल्युशनसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण राहिलेला आहे आपला. कारण की स्किल ह्युमनसाठी काय, काहीतरी वेपन पकडणे. आज तुम्हाला माहित आहे का की आज आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की ॲनिमल किंगडममध्ये सगळ्यात डॉमिनंट जे स्पेसिस आहे ते कोण आहे, ह्युमन्स आहे. मग ह्युमनकडे असं काही वेपन अवेलेबल आहेत का, नाही. आज जर आपण कंपॅरिझन जर करत असन एखाद्या, आपण काय करू की कोणासोबत कंपॅरिझन करू शकतो, पण आपण जंगलाच्या राजासोबत करू, कारण की आपली बी काही ना काही इज्जत आहे. लक्षात ठेवा की जसं की ह्युमन्स आहे आणि म्हणू शकतो की टायगर्स आहे, टायगर्स आपण जंगलाचा राजा. ह्युमन्स आणि टायगरची कंपॅरिझन होऊ शकते का, जर आपण त्याच्यामध्ये जर रनिंग म्हणजे स्पीड जर विचार केला तर स्पीडचं त्याच्यासोबत आपला मुकाबला नाही. त्याचे जॉज जे अवेलेबल्स आहे, ज्याचे बाईट फोर्स आहे त्याच्यासोबत काही मुकाबला नाही. त्यानंतर आपण म्हणू शकतो याचं की जे नेल्स अवेलेबल आहे, वेपन्स अवेलेबल, त्याच्यासोबत आपला काही मुकाबला नाही. त्यानंतर अनदर जर आपण काही विचार केला ह्युमन्स आणि टायगरचा, साधारण जे आपल्या घरामध्ये असणारे जे पेड ॲनिमल्स आहेत, जे कॅट्स आहे ना, त्याच्यासोबत पण आपण काय म्हणू शकतो की ते पण आपल्याला एक टाइमला आपल्याला ते काय करू शकते, मारू शकते. कारण की त्याच्याकडे वेपन प्रेझेंट आहे, आपल्याकडे वेपन प्रेझेंट नाही आहे. तरी पण आपण काय करतो, तरी पण आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या ॲनिमल किंगडम्समध्ये सगळ्यात डॉमिनंट स्पेसिस कोण आहे, तर आपण ह्युमन आहोत. त्याचं कारण काय की आपण स्किल शिकलो. आपण स्किल शिकत असताना काय झालं की आपण कोणते तरी हतियार बनवणं शिकलो, काहीतरी डंडा बनवणं शिकलो, त्याच्यापासून शिकार करणं शिकलो. आपण नेहमी सोशलाइज राहिलो. सोशलाइज राहत असताना काय झालं की आपण शिकार सोबत करायला लागलो. सोबत करत असताना आपल्या फॅमिलीज डेव्हलपमेंट झाल्या, आपले संबंध निर्माण झाले एकामेकासोबत की तू तिकडून जाय, तू इकडून जाय. बेसिकली ह्या स्ट्रॅटेजीज बनल्या असतील आणि ते वेळेस काय झालं की एक म्हणू शकतो की जिवाड्याची भावना निर्माण झाली. कारण की आपण सोबत काम करत आहात, सोबत फूड शेअर करत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मित्रासोबत ज्यावेळेस फूड शेअर करता तर तुमच्या जिवाळ्याची एक संबंध निर्माण होतात. तशाच पद्धतीनं स्किल ह्युमनमध्ये काय झालं की स्किल डेव्हलपमेंट झालं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण रोल आपल्या या अपोजेबल थंबनं केलेला आहे. ठीक आहे, तर येईपर्यंत तर आपण इरॅक्ट पॉइश्चरपर्यंत म्हणजे लगभग पॉइश्चर म्हणजे सरळ उभं राहणं शिकलो होतो आणि सोशलाइज तो आपण ऑलरेडीच होतो. अलग लक्षात, मॅरेज वगैरे या सगळ्या गोष्टी आपण आपल्याकडे कॅरेक्टर्स ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल्स आहे. तर अशा पद्धतीनं स्किल ह्युमन म्हणजे नेमकं काय, ज्याच्याकडे स्किल अवेलेबल होतं, ज्यानं नवीन वेपनचा काय केला, आपण शोध लावला. नाही तर आपण एवढा काही डॉमिनंट स्पेसिस असतो का, नाही. आज आपल्यासोबत कोणी मुकाबला करू शकते का, आपल्या वाईल्ड ॲनिमल्समध्ये जर विचार केला तर आपला मुकाबला कोणीच नाही. आपण 2 किलोमीटरवरून शूट करू शकतो त्याला. आपल्याकडे गन्स अवेलेबल आहे, आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन प्रेझेंट आहे, सगळं काही डिस्ट्रॉय करू शकतो आपण, आपल्याला स्वतःला डिस्ट्रॉय करू शकतो. अलग लक्षात, एवढं काही आपल्याकडे अवेलेबल्स आहे. म्हणजे बेसिकली काय की काहीतरी हतियार पकडणे, हतियार बनवणे, हा इव्होल्युशन कुठे चालला माहिती आहे का, हा ब्रेन इव्होल्युशनच्या इकडे चाललेला आहे. की हतियार बनवणे, हतियार पकडणे, कोणाला तरी मारणे, कुठं मारणे, कसं मारणे, याच्यासाठी विचार करावा लागते. आणि विचार करण्यासाठी कशाचं डेव्हलपमेंट होत आहे, ब्रेनचं डेव्हलपमेंट होतं. आणि ब्रेनच आपल्याकडं सगळ्यात मोठं वेपन आज अवेलेबल आहे. अलग लक्षात इथपर्यंत. तर हा 6 नंबरचा आला होता आपला स्किल ह्युमन. आणि त्यानंतर जे म्हणू शकतो की 7 नंबरचा जो आला होता तो होता मॅन विथ इरॅक्ट पॉइश्चर. काय होता तुमचा, मॅन विथ इरॅक्ट पॉइश्चर. काय होतं, मॅन विथ इरॅक्ट पॉइश्चर, जे की बघा मॅन विथ इरॅक्ट पॉइश्चर, त्याच्यानंतर कोणाला ह्युमन्स आला. आणि मॅन विथ इरॅक्ट पॉइश्चर जो होता तो आता 15 lakhs इयर ॲगो. किती होता, 15
लॅक्स इयर ॲगो आपल्याकडे काय होता, तो प्रेझेंट होता. अलग लक्षात इथपर्यंत 15 लाख इयर ॲगो. मॅन विथ इरॅक्ट पॉइचर. इरॅक्ट पॉइचर म्हणजे नेमकं काय की तो कम्प्लिटली आपण जसं स्ट्रेट उभं राहतो ना तशा पद्धतीने स्ट्रेट उभं राहणं कम्प्लिटली शिकला होता मॅन विथ इरॅक्ट पॉइचर. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त त्याची जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे कारण की स्किल तर ऑलरेडी डेव्हलपमेंट झालं, ज्याला आपण स्किल ह्युमन म्हटलं. आणि त्यानंतर सोशलायझेशन कशा पद्धतीने झालं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे, मॅन विथ स्किल म्हणजे इरॅक्ट पॉइचर झालं. त्यानंतर बघा की 8 नंबर आहे, सिक्वेन्स लक्षात ठेवा आणि तुम्हाला टाइमलाईन लक्षात ठेवणं आहे. त्यानंतर आला तुमचा निअँडरथल मॅन. कोण आला तुमचा? निअँडरथल मॅन. ठीक आहे, निअँडरथल मॅन हा जनरली सगळ्यांना ऐकला असेल कारण की दिले निअँडरथल मॅन जो की कधी होता तुमचा 1.5 लाख इयर्स ॲगो. कधी होता तुमचा 1.5 लाख इयर्स ॲगो. जो कोण आला तुमचा निअँडरथल मॅन. बेसिकली हा एक लय स्मार्ट माणूस होता. स्मार्ट माणूस म्हणजे दिसायला स्मार्ट नाही बरं, म्हणजे ब्रेननं स्मार्ट माणूस होता जो की मॅन्स होता, जो की निअँडरथल मॅन. आणि निअँडरथल मॅन नंतर बघा की इकडल्या साईडनं आपण थोडंसं याचा यूज करू. खाली दिसते नाही दिसत मला माहित नाही. ठीक आहे, तर याचा थोडंसं आपण यूज करणार आहोत. बघा निअँडरथल मॅन नंतर आपल्या इथं जवळपास ठीक आहे आपलं काय 8 नंतर काय तुमचा 9 सिक्वेन्स आहे. निअँडरथल मॅन नंतर कोण आला तुमचा? क्रो-मॅंगोलोन मॅन आला. काय आला? क्रो-मॅंगोलोन मॅन अवेलेबल्स होता. ठीक आहे, इकडल्या साईडचं दिसते माहिती नाही मला. क्रो-मॅंगोलोन मॅन जो की कधी होता आपल्या 15,000 इयर्स ॲगो. ठीक आहे, 15,000 इयर ॲगो आपल्या अर्थवर काय होता, तो प्रेझेंट होता. आणि क्रो-मॅंगोलोन मॅन हा बेसिकली कम्प्लिटली ह्युमन सारखा दिसणारा माणूस होता. थोडंसं कंप्लीट करून टाकू. याच्यानंतर आपल्याला काय आहे तर बघा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की 10,000 इयर ॲगो आपण काय स्टार्ट केलेलं आहे? ॲग्रिकल्चर स्टार्ट केलं. काय स्टार्ट केलं? काय स्टार्ट केलं आपण? ॲग्रिकल्चर. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे की 5,000 इयर्स ॲगो, 1000 म्हटलेलं आहे, 5,000 इयर्स ॲगो आपण काय डेव्हलपमेंट केलेलं आहे? जसं की 5,000 इयर ॲगो आपण जसं की पहिले काय दिलेलं आहे? ॲग्रिकल्चर नंतर काय 5,000 इयर्स ॲगो आपण काहीतरी लिहिणे, ज्याला आपण काय म्हटलं आर्ट वगैरे चालू केलेलं आहे. ठीक आहे, आज आपल्याला दिसतात मोठमोठ्या गुफाच्या अंदरमध्ये आपण पाहू शकतो की ह्युमनना आर्ट्स केलेलं आहे. त्यानंतर म्हणू शकतो की 400 इयर्स ॲगो. कधी? 400 इयर्स ॲगो काय झालेलं आहे? आपली कम्प्लिटली म्हणू शकतो की मॉडर्न गोष्टी चालू झाल्या. काय झाल्या तुमच्या? मॉडर्न गोष्टी. आता मॉडर्न जी मॉडर्न सायन्स म्हणू शकतो की अनदर गोष्टी आहेत ज्या मॉडर्न गोष्टी स्टार्ट झालेल्या आहेत. मॉडर्न स्टडी वगैरे सगळ्या गोष्टी आपण स्टार्ट झालेल्या आहे. आजचा जर 400 वर्षानंतरचा जर विचार केला तर आज मी तुम्हाला काय करताय? टीचिंग करताय. असा लंबा इतिहास राहिलेला आहे तुमच्या ह्युमन इव्होल्युशनचा. ठीक आहे, कायला तुम्हाला काय लक्षात ठेवणं आहे? टाइमलाईन लक्षात ठेवणं आहे. आणि टाइमलाईन लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवणं आहे की कधी काय होतं आणि कशाला काय म्हणतात. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे की 7 करोड इयर ॲगो आपला सफर स्टार्ट झाला होता. आणि 7 करोड इयर ॲगो आपण सफर स्टार्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिले जो आला होता तो होता तुमचा इजिप्टोपॅथिकस जो की 4 करोड इयर्स ॲगो होता. त्यानंतर ड्रायोपॅथिकस जो की 2.5 करोड इयर्स ॲगो आपली इथं आला, याचं ह्युमन इव्होल्युशन. त्यानंतर रामापॅथिकस जो की 1 करोड इयर्स ॲगो आला. त्यानंतर काय तुमचा ऑस्ट्रेलोपिथिकस जो की 40 लाख इयर ॲगो आला. त्यानंतर स्किल ह्युमन म्हणजे जसं की तुम्हाला डायग्राम कुठेही डायग्राम ह्युमन इव्होल्युशनची राहते ना, त्याच्याकडे हातावर हतियार राहते, तर तो कोण होता? स्किल ह्युमन जो की 20 लाख इयर ॲगो आपल्याकडे होता. त्यानंतर काय की मॅन विथ इरॅक्ट पॉइचर म्हणजे सरळ उभं राहणारा 15 लाख इयर ॲगो. त्यानंतर निअँडरथल मॅन कधी आला? आपला 1.5 लाख इयर्स ॲगो. आणि त्यानंतर काय झालं की क्रो-मॅंगोलोन मॅन जो की आपल्याकडे 15,000 इयर ॲगो होता. आणि त्यानंतर काय की 10,000 इयर ॲगो आपण ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करणं स्टार्ट केली, जे की शेती सोशलाइज झालं होतं आतापर्यंत. तोपर्यंत आपण काय झालं? सोशलाइज झालं. आणि सोशलाइज झाल्यानंतर म्हणू शकतो की 5,000 इयर्स ॲगो आपण आर्ट्स वगैरे काहीतरी लिहिणे, काहीतरी पेंटिंग वगैरे करणे, या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या? स्टार्ट केल्या होत्या. आणि त्यानंतर फायनली रिसेंटली जे दिलेली आहे 400 इयर्स ॲगो मॉडर्न सायन्स आणि मॉडर्न काहीतरी गोष्टी आपल्या स्टार्ट झाल्या होत्या. आणि त्यानंतर आज 400 वर्षानंतर आज आपण इथं काय उभा होता. हा करोडो वर्षाची जर्नी आपली राहिलेली आहे. तर हे झाले तुमचं ह्युमन इव्होल्युशन. लक्षात येतपर्यंत जर याच्यामध्ये जर काही कठीण वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. अदरवाईज तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, नाही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.